अजित पवार गट के शहर अध्यक्ष अनिल अहिरकर का जन्मदिन कार्यकर्ताओं ने धूमधाम से मनाया। हजारों कार्यकर्ताओं की रही जबरदस्त मौजूदगी। नागपुर में आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर अध्यक्ष अनिल अहिरकर का जन्मदिन बेहद धूमधाम से मनाया गया। पहली बार इतने बड़े स्तर पर आयोजित इस समारोह में कार्यकर्ताओं और शुभचिंतकों की जबरदस्त भीड़ देखने को मिली। सैकड़ों नहीं बल्कि हजारों की संख्या में कार्यकर्ता और समर्थक कार्यक्रम में पहुंचे और अपने लोकप्रिय अध्यक्ष को जन्मदिन की शुभकामनाएं दी। इस मौके पर कार्यकर्ताओं ने शॉल और श्रीफल भेंटकर अनिल अहिरकर का स्वागत किया। वहीं कई नेताओं और पदाधिकारियों ने गुलदस्ते देकर शुभकामनाएं व्यक्त की। शुभेच्छा कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांकडून जे मिळतात एक वेगळी ऊर्जा मनामध्ये येते। एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मोठे मोठे बुके आणून शॉल आणून माझा सत्कार केला, स्वागत केलं। निश्चितच आतून अशी मला ऊर्जा मिळालेली आहे की यांच्या ज्या काही समस्या आहेत समाजातल्या त्या सोडवण्याकरता आपण तेवढ्या तत्परतेने मी पुढे जाईल असं या प्रसंगी मी सांगू शकतो। काय म्हणते आता मी पदभार स्वीकारला जास्त दिवस नाही झाले, पण तुम्ही बघतायत या थोड्या दिवसामध्ये एवढी मोठी संख्येने टीम माझ्याकडे जुळते आहे। एकच आहे त्यामागचा उद्देश, आपण पदाधिकारी कार्यकर्ता काय करू शकतो, त्यांना काय देऊ शकतो पक्षाच्या माध्यमातून, हा विचार माझ्या डोक्यामध्ये आहे। म्हणून एवढे मोठ्या संख्येने लोक जुळतात। येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये कधी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे घडलं नाही ते घडवून दाखवण्याची क्षमता जी आहे माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझ्यामध्ये आहे। हा तुम्हाला निश्चितच येणारा निवडणुकीचा जो पुढचा काळ राहील त्यामध्ये लक्षात येईल का एक आमूलाग्र बदल झालेला दिसेल। कार्यक्रम उत्साह और जोश से भरा रहा। कार्यकर्ताओं ने नारे लगाकर अपने नेता के प्रति समर्थन और स्नेह प्रकट किया। शहर अध्यक्ष बनने के बाद यह अनिल अहिरकर का पहला जन्मदिन था, जिसे पार्टी कार्यकर्ताओं ने उत्सव के रूप में मनाया। कार्यक्रम में युवा कार्यकर्ताओं की सक्रियता और भारी भीड़ ने यह संदेश दिया कि अनिल अहिरकर की लोकप्रियता संगठन में लगातार बढ़ रही है। निश्चित स्थानिक मुद्दे लोकांच्या समस्या जरी आमची सरकार असली तरी आमच्या नेत्यांचं सांगणं असंच आहे का हे सर्व ब्युरोक्रॅट या ठिकाणी करतो, त्यांचे आदेश असून सुद्धा अनेक कार्य होत नाही। म्हणून समस्यांकरता तुम्ही भांडलं पाहिजे, लढलं पाहिजे, कारण की 8 वर्षापासून ब्युरोक्रॅटच राज्य सांभाळते आहे। शहरामध्ये अनेक ठिकाणी गड्डे पडलेले आहे, अनेक समस्या, पाणी नाही, विहिरी सर्व खराब झालेले आहे। शहरातले तलाव जे आहे ते एवढी पूर्वजांनी केलेली मोठी गोष्ट जे तलाव आहे ते सर्व सुरक्षित नाही आहे। हे सर्व यामागे आम्ही जनतेकरता लागू व जनतेचे प्रश्न जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करू व निश्चितच यामध्ये जनता जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्षित होईल असं मला सांगायचं। पवार गट में जोश, जश्न और जन सैलाब। अनिल अहिरकर के जन्मदिन पर दिखा कार्यकर्ताओं का प्यार। नागपुर से रीता खरेतिया की रिपोर्ट।